श्री स्वामी समर्थ सर्वांना. बऱ्याच दिवसापासून सर्वजण म्हणत होते तुझं पुण्यातलं डेली रुटीन शेअर कर, म्हणून मी आज माझा हा मिनी व्लॉग बनवला आहे. मी यांची सेकंड शिफ्ट असली की सकाळी 7 वाजता उठते. उठल्यावर मग आंघोळ वगैरे केली की झाडू मारून मग देवपूजा वगैरे केला जातो. मुलं झोपलेली असतात त्यामुळे आतला झाडू वगैरे मारून देवपूजा करून घेते. आणि आमची सई सुट्टीला आलेली पुण्याला यावेळेस, मग तिने देवपूजा माझी झाल्यानंतर छानशी रांगोळी काढून घेतली. आणि मग रांगोळी वगैरे काढून झाल्यावर नंतर मग स्वरू आणि त्याचे पप्पा झोपलेले होते. मग सईला पण पोहे खायचे होते, मग तिघांसाठी मस्त पोहे बनवायचा प्लॅन केला आणि छानसे मग पोहे वगैरे बनवले. मोस्टली पोहे वगैरे मी डेली बनवत नाही ब्रेकफास्टसाठी. आमचे काजू, बदाम, मनुके, खजूर वगैरे हे रात्रभर भिजवलेलं असतं आणि मग ते सकाळी उठल्यावर स्वराज सगळेच आम्ही डेली खातो ते, त्यामुळे ते मोस्टली नाही बनवत पोहे. मग कधीतरी वगैरे पोहे, शिरा वगैरे असलं बनवलं जातं, लापशी वगैरे ब्रेकफास्टसाठी. आज सईला खायचे होते. सई तसलं मनुके वगैरे जास्त काही खात नाही, ते काजू बदाम खात नाही ती, मग तिला पोहे खायचे होते. आणि यांना नंतर नाश्ता केल्यानंतर स्विमिंगला जायचं होतं सर्वांना, म्हणून म्हटलं पहिला नाश्ता करून घ्यावा. मग पोहे बनवले, पोहे बनवून घेतले छानसे. मग त्या दोघांना उठवलं आणि त्या दोघांनी मग नंतर ब्रश वगैरे करून घेतला. आंघोळ वगैरे काही केली नाही, सईने तेवढी आंघोळ केली, गरम पाणी होतं त्यामुळे. या दोघांनी आंघोळी नाही केल्या कारण स्विमिंगला पण जायचं होतं. मग पोहे थोडा वेळ वाफेपर्यंत इकडे भाजी फोडणीला टाकली. वांग बटाट्याची थोडीशी ग्रेव्ही करायची होती, मग ती भाजी करून घेतली. दोघे उठले, ब्रश वगैरे करून अंथरूण वगैरे काढून घेतले त्या दोघांनी. नंतर मग भेंडी वगैरे चिरून ठेवली. मुलांना भेंडी करायची होती आज. सईला पण आवडते आणि स्वराजला पण भेंडी खूप आवडते. मग नंतर त्यांचं झाल्यानंतर ते बाहेर बसले सगळे. मग सगळ्यांसाठी मस्तपैकी असे पोहे घेतले. सई बघा कशी हातामध्ये स्विमिंगची टोपी घेऊन बसले, तिला खेळायचं होतं म्हणून. दोघं थोडा वेळ खेळतात, थोडा वेळ मस्ती करतात, खूप परेशान करतात दोघे. खेळायला लागले की खूप छान खेळतात, नाही तर परेशान करायला लागले की खूप परेशान पण करतात. मग पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर लसूण थोडं सोलून घेतला आणि भेंडी फोडणीला दिली. भेंडी वगैरे झाली, भेंडी फ्राय केली. आणि नंतर मग ते झालं की थोडा वेळ स्वराज आणि सई खेळले आणि यांनी शेंगा मला फोडून दिल्या. आणि स्वरूला ऑरेंज खायचं होतं, त्याला ऑरेंज वगैरे फ्रूट्स खूप आवडतात. सतत फ्रूट्स वगैरे मागत असतो आणि खात असतो. मग फ्रूट्स त्याने ऑरेंजेस खाल्ले 2. सई काही खाल्लं नाही परत सईने. मग नंतर मग ते झाल्यानंतर चपाती वगैरे करायला घेतल्या. चपात्या करून घेतल्या, एक 10-12 चपात्या केल्या आणि एक 4-5 भाकरी टाकल्या, कारण त्यांना सेकंड शिफ्टला जायचं होतं. मग त्यांना टिफिन द्यावा लागतो. गॅसच्या टंचाईमुळे ऑफिसमध्ये आता फक्त डाळ भात मिळतो, चपाती भाकरी वगैरे मिळत नाही, त्यामुळे टिफिन वगैरे द्यावा लागतो त्यांना. नंतर मग भात वगैरे लावून घेतला होता, थोडासा दूध वगैरे उकळून घेतलं. भेंडीची भाजी, बटाटा वांग्याची थोडीशी ग्रेव्हीची आमटी आणि चपाती भाकरी असं सगळं जेवण. भांडे वगैरे आवरून पाणी थंड करायला ठेवून दिलं होतं. कळशीमध्ये पाणी मी थंड करते, कपडा लावून वगैरे फिल्टरचं पाणी थंड करायला ठेवून. ते खूप छान थंड करायचं पाणी होतं. मग सगळं आवरून मी माझं आवरायला घेतलं. आणि मग ह्या मुलांची तयारी चालली होती अशी. ह्यांनी पहिला कपडे जाऊन आणले, तिकडे जाऊन मुलांसाठी ते कपडे घ्यावे लागतात तिथे स्विमिंगचे. ती कॅप वगैरे आहे, प्लस पॅन्ट्स आहेत स्विमिंगच्या, त्याशिवाय एंट्री नाही मिळते ते स्विमिंगसाठी. पास वगैरे काढावा लागतो. आणि सुट्टीला आली की दरवेळेस जातात तिथे स्विमिंगसाठी तिघे पण. पण यावेळेस हे माझ्या पण मागे लागले होते की तू पण चल, ॲटलिस्ट मुलांवर लक्ष ठेवायला तर चल, आणि मला पण स्विमिंग शिकवायचं. मी म्हटलं इथे नाही, आपण विहिरीला स्विमिंग शिकूया. गावाला मला ते शिकवणार होते स्विमिंग, पण यावेळेस काही वेळच मिळाला नाही तसं स्विमिंग शिकवायला त्यांना. मग त्यामुळे या मुलांना घेऊन आम्ही गेलो सर्वजण. अशी मस्त तयारी केली, कपडे वगैरे घेतले होते. दोन्ही कपडे घेऊन मग आम्ही निघालो स्विमिंगसाठी. जवळच आहे इथे स्विमिंगचं, शास्त्रीनगर. तर मग तिथे गेलो आम्ही. खूप रश होती तिथे, लहान मुलांची गर्दी वगैरे खूप होती तिथे. एक 20 रुपयाचा पर डेचा पास असतो आणि 1000 रुपयाचे कपडे घेतले होते त्याने, स्विमिंग कॉस्ट्युम्स वगैरे. ते स्विमिंग ट्यूब वगैरे. हे बघा स्वराज कसा गेल्याबरोबर त्याने ट्यूब अडकवली. सुरुवातीला एक दिवस विहिरीला नेलं होतं त्याला पोहायला, तेव्हा खूप घाबरला तो, पण नंतर त्याला इथे नेल्यावरती खूप छान पोहायला लागला तो. आता थोड्या दिवसानंतर असं कंटिन्यू पोहला तर तो प्रॅक्टिस होऊन जाईल आणि छान पोहेल मग तो. कसा पोहतोय बघा तो छान. सईला तर खूप छान येते तिचे ती पोहते विथ ट्यूब, विदाउट ट्यूब पण ती पोहते आता. मन झालं सुट्टी लागल्यापासून ती कंटिन्यू विहिरीला पोहायला जात होती, त्यामुळे तिला खूप छान पोहता येतं. आणि यांच्या यांना पण खूप छान पोहता येतं. त्यावेळेस मी शिकायला जाणार होते पण काही वेळ मिळाला नाही तेवढा. पण लक्ष ठेवलं मुलांकडे, घाबरतात मुलं.
तरी त्यातूनही लक्ष नव्हतं. स्वराजने ते पाठीमागे लावलेलं केक नव्हती घातली आणि पतंग खाल्ली तिने पाण्यामध्ये. थोडा घाबरला आणि परत कशी मस्ती चालली दोघांची. काका असले की हे दोघे त्यांना काकाला सोडत नाहीत, परेशान कर. मग नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग थोडा वेळ जेवण केलं सर्वांनी. मस्तपैकी झोपली ते थोडा वेळ आणि मग नंतर सईने हे खेळत बसलेली. सई स्वराज लगेच झोपी गेला जेवल्यानंतर. सई अशी खेळत बसलेली. तिने छानसं असं घर बनवलं होतं. आणि नंतर मग आम्ही संध्याकाळी दुपारी मग आम्ही झोपलो तिघे पण. आणि हे गेले ऑफिसला, यांना टिफिन वगैरे भरून दिला. आणि संध्याकाळी मग मुलांना घेऊन मी खायला वगैरे नाश्ता केला. मुलांनी दूध बिस्किट वगैरे खातात आणि उठल्यानंतर खाली मग खेळायला घेऊन जाते थोड्या वेळ, 1 तासभर. खाली पार्किंगमध्ये खेळून आलो आम्ही मस्तपैकी. खाली खेळून आल्यावरती नंतर घरी आल्यावर दिवाबत्ती वगैरे करून मुलांसाठी खायला वगैरे बनवलं. मग दोघांनी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे केल्यानंतर मी माझं सगळं भांडी वगैरे उरकून घेतलं, झाडू वगैरे मारून घेतलं. मुलं थोडा वेळ खेळतात. मग त्यांचं खेळून झाल्यानंतर परत आणि थोडा वेळ पार्किंगमध्ये खेळायला नेते. गरमीच्या दिवसात घरात खूप गरम होते, त्यामुळे थोडा वेळ खाली परत आणि खेळवून आणते. आणि नंतर मग ह्याचे पप्पा 11 वाजता येणार होते. मग आईस्क्रीम खायला जायचं होतं. मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन परत. कसा वाटला तुम्हाला हा मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल आवडला असेल तर. आणि काय तुम्हाला अजून आयडियाज द्यायचे असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच. बाय.